नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे काही अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, या PDF सर्वांनी घ्यायला पाहिजेत, कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला, बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नीरज या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील। बघा प्रश्न क्रमांक दुसरा, बघा शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। सामर्थ्य या ठिकाणी शक्ती या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। बघा प्रश्न क्रमांक तिसरा, बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे। कसलीही अपेक्षा नसणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, कसलीही अपेक्षा नसणारा निरपेक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक चौथा, बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा वाक्यप्रचार, बघा घाशा गुंडाळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। घाशा गुंडाळणे। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। निघून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा प्रश्न क्रमांक 5, बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा अलंकारिक शब्द, बघा रामबाण या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द आहे। विद्यार्थी मित्रांनो, योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा गुणकार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा प्रश्न क्रमांक 6, बघा जाहीर मंजूर खर्च हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? जाहीर मंजूर खर्च हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? विद्यार्थी मित्रांनो, तर हे सर्व शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। बघा प्रश्न क्रमांक 7, बघा काळा तिखट भित्रा हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा काळा तिखट भित्रा हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे ते शब्द आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे सर्व शब्द विशेषण या जातीचे ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 8, बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम असलेला शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्यासमोर बघा 4 शब्द आहेत, यापैकी आपल्याला भाववाचक नाम असलेला शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक 4 लायकी या ठिकाणी भाववाचक नाम असलेला शब्द होईल। बघा प्रश्न क्रमांक 9, बघा मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं हे वाक्य आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे। बघा प्रश्न क्रमांक 10, बघा सूर्यास्त हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं? बघा सूर्यास्त हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। सूर्यास्त हा शब्द स्वर संधीचं ते, बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11, बघा देवाने या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणती विभक्ती? देवाने या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाने, ने ए शी। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। तृतीय विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12, बघा राष्ट्रध्वज हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं? बघा राष्ट्रध्वज हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं बघा उदाहरण आहे? राष्ट्रध्वज।
बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील तत्पुरुष समास यांचं ते उदाहरण आहे बघा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा, शंकर केशव कानेटकर हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं बघा शंकर केशव कानेटकर पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील तर गिरीश या कवीचं ते टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, गोपाळ घरी आला नाही हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य बघा. गोपाळ घरी आला नाही हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य आकर्मक कर्तरी या प्रयोगाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, मीठ भाकरी या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा. मीठ भाकरी या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील, स्त्रीलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी बघा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विरामचिन्ह वापरतात. काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी परंतु वाक्याच्या शेवटी पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही तपशील द्यायचा असेल तर त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, विसर्ग विरामचिन्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 17 बघा, पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा. पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, गुण या ठिकाणी आपला योग्य शुद्ध शब्द असलेला पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 18 बघा, 2 शब्द जोडताना पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे बघा 2 शब्द जोडताना पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा 2 शब्द जोडताना या ठिकाणी संयोग चिन्ह या ठिकाणी योग्य विरामचिन्हे वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण पुढीलपैकी कोणतं आहे बघा. पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण पुढीलपैकी कोणतं आहे. पद्धत बघा, पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण म्हणजे पद्धतशीर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, पुढीलपैकी या ठिकाणी आपल्याला सार्वनामिक विशेषण या ठिकाणी ओळखायचं बघा. पुढील पर्यायापैकी या ठिकाणी आपल्याला सार्वनामिक या ठिकाणी विशेषण ओळखायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, असली पुस्तक या ठिकाणी सार्वनामिक विशेषण असलेला पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 21 बघा, अननस बिजागिरी हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले बघा. अननस बिजागरी हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, अननस आणि बिजागरी हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 22 बघा, खाली समोर पर्यंत वर हे शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे बघा शब्द आहेत. खाली समोर परंतु पर्यंत वर हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे सर्व शब्द शब्दयोगी अव्यय या जातीचे ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघा, मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा. मूग गिळणे बघा विद्यार्थी मित्रांनो, मूग गिळणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, गरज सरो बघा विद्यार्थी या ठिकाणी मन आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला मन पूर्ण करायचे बघा. गरज सरो या रिकाम्या जागेमध्ये पुढीलपैकी कोणता शब्द येईल बघा. गरज सरो आणि वैद्य मरो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य शब्द राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, पुढील वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी बघा वाक्य बघा ओळखा. ती दररोज संध्याकाळी गाणे गाते या ठिकाणी बघा वाक्य आहे, ती दररोज संध्याकाळी गाणे गाते हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे. तर हे वाक्य कर्तरी या प्रयोगाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, सूर्योदय बघा या ठिकाणी शब्द आहे, संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा. सूर्योदय बघा या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. सूर्य प्लस उदय ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, खालील वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी वाक्य बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं
वाक्य आहे। तर हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा षटकर्णी होणे, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे, षटकर्णी होणे। बघा अनेकांना माहीत होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा, मुलगा चांगला खेळतो या वाक्यामध्ये चांगला हा शब्द पुढीलपैकी कोणत्या, बघा चांगला हा शब्द बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, तर गुणविशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा बघा, खालील एक निश्चितपणे एकवचनी असलेला या ठिकाणी आपला या ठिकाणी पर्याय ओळखायचा, निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द मळा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 उत्तर आपले योग्य राहील। प्रश्न क्रमांक 32 बघा, आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे, बघा आकुंचन या शब्दाचा बघा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे, बघा आकुंचन। बघा आकुंचनचा योग्य विरुद्धार्थी शब्द प्रसरण या ठिकाणी आपले योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। बघा पुढचा प्रश्न बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे ज्याला अवर घालता येत नाही। अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे ज्याला अवर घालता येत नाही, तर त्यांना अनावर असे म्हणतात। बघा पुढचा प्रश्न बघा, अतिरेकी हा परिणामी नुकसानकारक ठरतो या अर्थाची म्हण या ठिकाणी आपल्याला ओळखायची। बघा अतिरेकी हा परिणामी नुकसानकारक ठरतो या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा अति तेथे माती या अर्थाची म्हण राहील। प्रश्न क्रमांक 35 बघा, संगर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे, बघा संगर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे, संगर। बघा विद्यार्थी मित्रांनो संगर या शब्दाचा योग्य अर्थ युद्ध या ठिकाणी संगर या शब्दाचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्रियापदावरून पुढीलपैकी कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे, देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे। बघा या ठिकाणी आपल्याला क्रियापदावरून कोणता बोध होतो ओळखायचा, बघा देश, बघा या ठिकाणी कोणता अर्थ असेल, देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा कर्तव्य या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तू खूप हुशार आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य, बघा तू खूप हुशार आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, तर हे वाक्य विधानार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 38 बघा, करुण रूपी वाक्य बघा कोणत्या वाक्याला म्हणतात, करुण रूपी वाक्य असे पुढीलपैकी कोणत्या एका वाक्याला म्हणतात, करुण रूपी वाक्य। बघा होकारार्थी वाक्याला विद्यार्थी मित्रांनो करुण रूपी वाक्य असे हे म्हटले जाते। ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, आई भुजंग या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द सांगायचे। बघा आई आणि भुजंग हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, बघा आई आणि भुजंग, तर या साप या शब्दाचे ते समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अपमान या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा। बघा अपमान या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे, अपमान। बघा अपमानचा योग्य विरुद्धार्थी शब्द बघा सन्मान या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। समाजाची सेवा करणारा, तर त्यांना काय म्हणतात, त्यांना समाजसेवक असे म्हणतात। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे, 2 नद्यामधला प्रदेश, तर त्यांना दुआब असे म्हणतात, 2 नद्यामधला प्रदेशांना दुआब असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5 बघा, उपांत्य या शब्दाच्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा। उपांत्य या शब्दाच्या ठिकाणी योग्य अर्थ सांगा, उपांत्य। बघा शेवटून दुसऱ्या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा प्रश्न क्रमांक, मी सिनेमा पाहिला, बघा मी सिनेमा पाहिला या वाक्याच्या या ठिकाणी आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे। मी सिनेमा पाहिला हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळामध्ये करायचं आहे। मी सिनेमा पाहत असेन हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं हे वाक्य आहे। पुढचा बघा, सूर्यास्त हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं, बघा सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचं बघा उदाहरण आहे, सूर्यास्त हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विभक्ती ओळखायची या ठिकाणी आपला आजच मी गावाहून आलो, बघा ऊनहून, ऊनहून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतं, ऊनहून विद्यार्थी मित्रांनो
पंचमी या विभक्तीचे ते प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रतिक्षण या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला समास ओळखायचा. प्रतिक्षण समास या ठिकाणी आपल्याला ओळखा. प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला अव्ययभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, गिरीश हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण आहे? तर बघा, शंकर केशव कानेटकर या कवीचं गिरीश हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, पोवार्त्य या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, पोवार्त्य या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनी लाईक जरूर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.